एव्हरीवन. तर आज मी तुमच्याशी एका यूथ पॉवरबद्दल बोलणार आहे, जी सध्या घडत आहे. दिवसरात्र अभ्यास करून, वर्षानुवर्षे स्ट्रगल करून स्टुडंट्सला नक्की मिळतंच काय? पेपर लीक, स्कॅम आणि ब्रोकन ड्रीम्स. आणि जेव्हा हेच स्टुडंट्स आणि एज्युकेशन सपोर्टर्स दिल्लीच्या जंतर मंतरवर प्रोटेस्ट करायला उतरतात, तेव्हा दिल्लीची पोलीस फोर्स आणि हीच सिस्टम त्यांच्यावर लाठीचार्ज करते. हा कोणता जस्टिस आहे? स्वतःच्याच प्रोटेक्टर्स आणि ॲक्टिव्हिटीजला हार्म पोचवतात. स्टुडंट्स काही गुन्हेगार नाहीत. स्टुडंट्स आर जस्ट स्पीकिंग अप फॉर द फंडामेंटल राईट्स. आपल्या हक्काचे प्रश्न विचारल्यावर ही गव्हर्नमेंट आपल्यावर पोलीस फोर्स वापरणार का? आपले ड्रीम्स, फ्युचर क्रश करणं कम्प्लिटली अनएक्सपेक्टेबल आहे. आता फक्त एक्झाम पुरताच नाही, तर स्टुडंट्सच्या डिग्निटी आणि राईट्सची लढाई आहे. ही गव्हर्नमेंट असो किंवा ॲडमिनिस्ट्रेशन, यांना स्टुडंट्सचे फ्रस्ट्रेशनची किंमत नक्कीच मोजावी लागेल. स्टॉप पोलीस व्हायलन्स ऑन स्टुडंट्स, सपोर्ट जंतर मंतर प्रोटेस्ट, स्पीक अप टुडे. थँक यू.